मित्रांनो सॉन्ग तर खूप छान आहे, पण असं सॉन्ग कसं शूट करतात ते पाहण्यासाठी मी गेलेलो आरटीएस म्युझिकलच्या सेट वरती. आणि नवीन येणारं सॉन्ग आहे कर तू राजा ना मुझरा. तर आपण जाऊया आरटीएस म्युझिकलच्या सेट वर. हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो गाईज कसे आहेत, मजेत ना? तर मजेतच राहा. आणि माझा मित्र सम्यक कॉलेजमध्ये मैत्री झालेली ते अजून आहे, आणि त्याचं लिहिलेलं पहिलं सॉन्ग करतो राजांना मुजरा त्या सेटवर आलो आणि सॉन्गची शूट चालू आहे. तर सम्यक तुला कसं वाटतंय? बघून खूप भारी वाटतंय. आणि पहिला एक्सपिरियन्स आहे तुझं, पहिलाच एक्सपिरियन्स आहे. तर तुला कसं वाटतंय? म्हणजे आज माझ्या गाण्याचं पहिलं शूट आहे, त्यामुळे मला इतकं भारी वाटतंय. आता तुम्हाला सॉन्ग ऐकायलाच तुम्ही 1 तारखेला आमचं सॉन्ग येते नवीन, करतो राजांना मुजरा. तर सॉन्ग रिलीज झाल्यावर आपल्या चॅनलच्या खाली लिंक मी देईनच. तोपर्यंत आपण शूट पाहूया, शूटमध्ये कसं धमाकूळ होते तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या नेहमीच्या वाक्याने सुरुवात करून एक नवीन प्रसंग एका नवीन ठिकाणी अनुभवत होतो. तेवढ्यात सेटवरील सगळ्यांशी ओळख होते. जास्त बाहेर नको निघू. एक नंबर व्हिडिओग्राफर कॅमेरा सेट करत आहे. दादा नाव काय तुझं? निखिल. दादा तुझं? यश. आणि सिंगर नाव काय दादा? रोहित. तर खूप छान गाणं आहे. नाव काय तुझं? शिवम. तर दादा खूप हे करतो, मेहनत घेतोय. आणि सम्यक तुमचं सीन काय आलं? सॉरी ब्लूटूथचं. अरे ब्लूटूथच बंद पडलाय. माझं चार्जिंग लावलं की नाही? चार्जिंग प्लग पण चालू होत नाही. ब्लूटूथची चार्जिंग संपल्यामुळे रोहित दादाने स्वतः गाणं गात आणि मोबाईलच्या साह्याने सॉन्गचा आवाज डान्सरपर्यंत पोहोचवला. तर मित्रांनो कोरिओग्राफर नाव काय दादा? आर्यन. बाकी सगळे चालेत. हा. तर तो मोठा टास्क आहे आता, जे पुढे जातोय ना आपण, आताचा शूट आहे ना तो खूप मोठा टास्क आहे, कारण ती गरम झाली जागा आणि तिथे शूट करायचंय. बघूया आता काय पहिल्या टेक मध्ये होतंय की अजून टेक जास्त लागणार आहेत, तर लवकर बघूया. तळपत्या उन्हात आणि गरमागरम झालेल्या जमिनीवर एक जिद्द मनात ठेवून मावळे राजांना मुजरा करत होते. गाईज कसं वाटतंय? सगळे मस्त. थकलोय. आधी बघू शकतोस तू. ऍक्च्युली चॅलेंज आहे खूप मोठा, आणि तरी पण जोश खूप जास्त आहे. तर महाराजांचं गाणं आहे, आणि या शूट मध्ये कसं वाटतं तुम्हाला? खूप भारी वाटतं. भारी आहे, फर्स्ट टाइम असं शूट करतो महाराजांचं गाणं. सो गाईज आता आपला ब्रेक झाला, आणि ते बघा काय खाताय सर्वजण, समोसा पाव. तर खूप मेहनतीनंतर आता झालंय ब्रेक, तर आपण पण खाऊयात. वडापाव नाही, समोसा पाव या खायला. तर मित्रांनो, ब्रेक नंतर आपले मावळे पुन्हा सज्ज झाले आपल्या गाण्याच्या मोहिमेसाठी. दादाला जास्त गरमी लागते. गरमी नाही, थंडी लागते. थंडी लागते. थंडीने काढावं वाटतं. थंडी लागते. बघ सर्वात मोठं काम करतो हा, पाणी बॉटल. म्हणजे सर्व मिळून मिसळून आहेत, अजिबात कोणाला काय म्हणजे असं प्रेशर वगैरे नाही, दबावाखाली सर्व एन्जॉय करतात. आणि माझ्या मागे पाहू शकता, सर्व म्हणजे मन लावून करतात काम, आणि आपण पण मन लावून करायचं. सिंगर बघा खूप मदत करतो. पाण्याची बॉटल आणून सकाळपासून पाणीच आणतोय. पाणी एवढं म्हणजे ऊन खूप आहे, उन्हामध्ये शूट करतो त्यामुळे पाणी खूप जास्त लागतंय. तरी पण ठीक आहे, तुमचं सॉन्ग हिट होणार. लिहून घे. पाऊस पडला. मस्त आलेलं. गाईज पाय किती तापतात सांगा जरा. एकदम असं उभं मध्ये राहता येत नाही ना.
ठीक आहे होईल होईल. कसं वाटतं? एकदम बेकार. का? खूप पाय पाचतात आमचा. ठीक आहे होईल होईल. आणि हा दादा सुद्धा ब्लॉगर आहे. चॅनलचं नाव काय? आर्य रत्नागिरीकर. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, तर फॉलो सबस्क्राईब आणि इंस्टाला सुद्धा जा. तर तुम्हाला दादासोबतचे ब्लॉग्स बघायला मिळतील. दादा नको रे बोलू, लहान ठीक आहे चालतंय. जबरदस्त चटके लागतात. काय पाहिलं का? जाम डेंजर यार. अरे बाप रे, खूप मेहनत येत आहेत. सॉन्ग हिट झालं पाहिजे. इथून गेला का अशी दादा? इथे नाही झालं असतं. हा ऊन जास्त लागतं ना. खूप लागतं. तो लोकेशन पाहिजे होता ना स्टार्टिंगला, तो अर्धाच झालाय आणि सम्यक. तर आता आम्ही लोकेशन परत चेंज करतोय आणि गार्डन मधून तो पाठचा लोकेशन घ्यायचा प्रयत्न करतोय. तर बघूया कसं होतंय. खूप एक्साइटमेंट अजून आहे आणि छान होईल. छान व्हायलाच पाहिजे. तर शेवटपर्यंत सोबत राहा. काय दादा नाव का तुझं? ईशांत. मगाशी विचार दिला मी विसरतो. मी सर्वांचे नाव विचारून झाले. तर ठीक आहे. हे बघा पाठचं लोकेशन. इथून कव्हरअप करण्याचा प्रयत्न आहे तो. तर करूयात आपण. कॅमेरामॅनला जास्त थंडी लागते. तो हाच तो लोकेशन कव्हरअप करण्याचा प्रयत्न आहे. तो मागचं लोकेशन इथून कव्हर करण्याचा प्रयत्न आहे. झालं? तू काय एकटा बसलायस? असाच वैतागलोय. थोबड्यावर बघू शकता. कसं वाटलं मग शूट? एकदम मस्त. एकदम मस्त. आता एडिट झाल्यावर समजेल कसं वाटलं. तिचं काय तो काय टाकतोय माहितीये का? मला सकर पकर. तर गाईज आपलं पॅकअप झालंय आणि हा मित्र आर्य. तर तुला कसं वाटलं? खूप भारी वाटलं रे. फिलिंग खूप प्राऊड होतंय कारण आमचं गाणं येणार आहे आणि आपल्याच भावाने सगळं काही केलंय, लिहिलंय, गायलंय, ऍक्ट केलंय. तो त्या भावाने आपल्याला लिहिलंय, गायलंय. सॉरी लिहिलंय सम्यकने आणि गायलंय. गायलंय. आणि तुझा एक्सपिरियन्स कसा होता आजचा डान्स करताना? मजबूत होता पण भाजलेलो पाय आमचे बेकार. त्याच्यामुळे फोड पण आला, पाय कापले पण ते बघा. अरे मला नाही दिले. उलटा कॅमेरा नाही धरायचा, समोर धरायचा. कॅमेरा उलटा धरायला पाहिजे होता. तू दाखवलं मागाशी तुझा? कोणाकडे? तुझं होतास ना बसलेला? आमच्याकडे नाही दिली चावी. नाही दिली माझ्याकडे तर नाही. आपल्याकडे खोलून घेऊन शूट झालाय ना, ते चावी विसरले. कुठे चावी आहे काय माहिती नाही. तर गाईज खूप मजा पण आली. ऊन होतं त्यामुळे सगळे थकलेले. आणि हा दादा सिंगर गाण्याचा आणि हा लेखक सम्यक दिग्दर्शक आणि बाकी सगळे फंटर. हे बघा सगळे एकदम घामाघूम झालेत. ऊन खूप होतं तर खूप एन्जॉयमेंट. सबस्क्राईब करू. सकर पकर चॅनल. हा तर खूप एन्जॉय तर खूप केलं आम्ही.
आणि आता व्हिडिओची एंड करतोय कारण शूट संपलंय आपलं आणि लवकरच येतोय आपल्या चॅनलवर RPS म्युझिकल्स या युट्यूब चॅनलवरती आपल्याला नवीन सॉन्ग ऐकायला आणि पाहायला मिळेल. तर लवकरच जा, सबस्क्राईब पण करा आणि सपोर्ट करा. तर अशाच काही खास ब्लॉग मध्ये मिळूयात परत पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये नवीन ठिकाणी. तर तोपर्यंत घेतो रजा, टाटा, बाय बाय.